आजची जी कारवाई पालिकेने केली त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? हा, समाधानी आहे। आणि महानगरपालिकेचे मॅडम आहेत प्रियंका भोसले मॅडम, त्यांनी चांगलं काम केलं की आम्हाला जे अपेक्षा होतं तेच तोडलं त्यांनी। त्याच्यामध्ये जे केविटी होती मॅडम स्वतः उभा राहून तिथे तोडून घेतलं 2 तास मध्ये। हा बार जो आहे हा पहिल्यापासून वादाच्या ओघात होता, जमीनदोस्त केलेला हा बार पुन्हा उभा राहिलेला आहे। त्याबाबतीत आता तुमचं काय म्हणणं आहे का या बारवर पुन्हा कारवाई झाली पाहिजे का? पूर्ण कारवाई जेवढी व्हायची होती तेवढी झालेली आहे। आणि आता त्यांचं म्हणणं असं आहे की ते कोर्टात पाठवणार, ते स्टे तोडून आणि तुम्ही कॅव्हिटी तोडल्यानं समाधान झालेलं आहे? नाही, माझं अपेक्षा आता पण ते पण आहे की तो पूर्ण तोडला पाहिजे। त्यांचे मॅडम बोललो, मॅडमने जेवढे कॅव्हिटीचे रस्ते होते ते सुद्धा पूर्ण तोडून टाकले त्यांनी। असं झालं की 70% हॉटेल तोडल्यासारखं झालंय, फक्त बोर्ड नाही तोडलं आणि हॉल नाही तोडलं त्यांनी। असं म्हटलं जातं पालिकेचे अधिकारी इथे आले त्यावेळी त्यांच्याकडून हे सर्व कारवाई करण्यास एवढा विलंब का झाला? तब्बल 3 तास झाले। आज आता 3 तासानंतर या कॅव्हिटी रूमवर का कारवाई झाली? कॅव्हिटी उशीर भेटली त्यांना। कॅव्हिटी अगोदर 5च्या घरात होती, त्यांना माहिती नव्हतं। नंतर माहिती पडल्यानंतर त्यांनी तोडत होतं आणि मॅडमनी स्वतः उभं राहून पूर्ण तोडून घेतले। जेवढे कॅव्हिटीचा रस्ता होता, बाजूचा लॉजिंग होता, ते पण तोडलंय। काही तासापूर्वी आमदारांनी म्हटलं होतं की त्या बारवरती पूर्णपणे कारवाई करण्यात आली। इथे जेसीबी पण दाखल झालेले होते। म्हणजे जेसीबी फक्त दाखवण्याकरिता आणले होते का कॅव्हिटी फक्त ड्रिलिंग मशीन पण तुटू शकतात? ते आता माहित ते म्हणले स्टे आहे, स्टे मध्ये तोडता येत नाही, पण त्यांनी जेवढी कॅव्हिटी होती तेवढी फोडले। पूर्ण जेवढे रस्ते होते तेवढे पूर्ण तोडले हॉलमध्ये। आपल्याला माहित नाही, आपली तर अपेक्षा होती तोडा करून, ते तोडलं नाही। परत जे रस्ता होता त्यांनी मॅडमचं जेवढं काम होतं ते पूर्ण रस्ता तोडून टाकला जेवढं पण आहे। गेल्या आठवड्यामध्ये अजून 2 बारमध्ये मुली सापडल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली, गुन्हा देखील दाखल झाला आहे। तुम्ही त्यांच्यावरही मागणी करणार आहेत का कारवाईची? आता कारवाई पोलिसांनी चांगलीच केली, असं नाही की नाही केलं। त्यांना जेवढी अपेक्षा होती तेवढी कारवाई करतेच आहेत। आतापर्यंत जेवढी कारवाई झाली